रेडी आर्य? सामान ठेवूया गाडीत? चला. ही बॅग हो ठेवूया. वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहेंदळे आणि आज आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे नाशिकला. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी भोसला मिलिटरी स्कूल दाखवली होती. आम्ही गेलो होतो, आर्यचं ॲन्युअल फंक्शन आणि सगळं होतं. आज शाळा सुरू होते, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा नाशिकला आर्याला सोडायला चाललो. खरं तर शाळा 17 तारखेला सुरू झाली आहे, पण त्यांचं ते भवन जे असतं ते रेडी नव्हतं झालेलं केलेलं आहे. भवन म्हणजे हॉस्टेल, जे गेल्या वर्षी होतं, जे तुम्ही थोडंसं त्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं. 31st ब्लॉग होता. नवीन हॉस्टेल बघायला मिळणार आहे, आर्याची शाळा बघायला मिळणार आहे. कारण त्या ब्लॉगमध्ये खूप जणांनी कमेंट करून सांगितलं होतं मला की आर्य भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहे का, तर तो नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकतो आणि आपण आता तिकडे चाललो आहे. आणि आज कोण कोण आहे हे पण आहेत. यश प्रधान, आर्य, मी आणि राहुल. आणि आज आम्ही चाललो आहे शुमी घेऊन. चला बसा. ड्रायव्हर, अरे तू ड्रायव्हर नाही आहेस ना, फक्त तेवढं. म्हणजे राहुल का बसला गाडीत? मी चालवणार आहे. हे वेगळंच आहे. माझी गाडी मीच नाही चालवत आहे. किती वेळ लागणार आहे? 4 तास 34 मिनिटं. पण रस्त्यात आम्ही थांबणार ॲज युजल. एक ब्रेकफास्ट ब्रेक होईल आमचा. मोरया. आणि मग त्याच्यानंतर आम्ही नाशिकमध्ये पोहोचल्यावर जेवू कुठेतरी आणि मग आर्याला हॉस्टेलवर सोडणार. सो आता चला निघूया नाशिकला. ब्रेकफास्ट टाईम. हा व्हिडिओ याच्यासाठी आहे, आम्हाला लक्षात राहावं हे हॉटेल कुठलं आहे. कारण आम्हालाच लक्षात नसतं. आम्ही दरवेळेस अरे यार ते हॉटेल नाही का, बाहेर जायचं असतं ते वगैरे, हां तिकडे छान मिळतं ते नाही का हॉटेल, असं करत आम्ही 3 किलोमीटर आधीपासून शोधत येतो. काय नाव आहे या हॉटेलचं? अयोध्या. खूप वार ॲक्सिडेंटली हे हॉटेल सापडलं आणि आम्हाला ते खूप आवडलं. एक तर वाटेवर आहे, हायवे सोडून जावं लागत नाही आणि जेवण छान मिळतं. ब्रेकफास्ट आला आहे. आर्यनी मागवला आहे अनियन उत्तप्पा, यश खातो आहे अनियन उत्तप्पा, राहुल खातो आहे मैसूर साधा आणि मी खाते अनियन उत्तप्पा. म्हणलं अनियन उत्तप्पा तर हो ना, हो अगदी. अरे कसं आहे? चांगलं आहे. हा, मी फक्त ब्रेकफास्ट दाखवला, कसं आहे ते सांगितलंच नाही. पुणे नाशिक ह्या रोडवरचं आम्हाला आत्तापर्यंत आवडलेलं, सगळ्यात जास्त आवडलेलं हॉटेल आहे. हॉटेलचं आवडतं काय मला? स्वच्छ असतं, जेवण खूप छान असतं, सर्विस छान आहे. अरे अजून काय घेणार आहेस का? इथे खूप थंडी आहे. थंडी आहे. नाशिकमध्ये सकाळी काय होणार आहे? ब्रेकफास्ट झाला आहे आमचा आणि आता आम्ही निघतोय. हे असं हायवेवरती हॉटेल आहे आणि मस्त वारा सुटला आहे आता आणि दाट शक्यता आहे पावसाची. चला अरे बस. बसायला चालली आहे. हे बघ काय झालं. चला निघायचं का? ब्रेकफास्ट करून निघाल्यावर राहुलला झोप यायला लागली गाडी चालवताना. आणि त्याने त्याने गाडी चालवायला घेतली होती ना. मग आम्ही असं ठरवलं वाटेत कुठेतरी छान चहा बघून थांबूया. पवार अमृततुल्यमध्ये. आणि आम्हाला वाटलं होतं की मस्त जूनमध्ये जातोय, पावसाळा सुरू झालाय आणि छान पाऊस लागेल, छान व्ह्यूज दिसतील, ढग उतरलेले दिसतील, धुकं असेल, मुसळधार पाऊस असेल, मग यश व्लॉग करेल. मे बी मी जाताना करेल. अजिबात पाऊस नाही, अजिबात. त्यांनी ठरवलंय की ह्याला सोडल्याशिवाय पाऊस, आर्याला सोडल्याशिवाय पाऊस नाही. हे चांगला आहे रे चहा. आणि अशा रीतीने 12:08 आम्ही नाशिकमध्ये पोहोचलोय. सकाळी 6:30ला निघालो विथ नाश्ता ब्रेक, एक चहा ब्रेक. आम्ही 12 वाजता डॉट नाशिकमध्ये आहोत. पण आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे. म्हणजे त्याला 1:30 वाजेपर्यंत आम्हाला शाळेत सोडायचं आहे. सो त्याच्या आधी त्याची थोडीशी 1-2 गोष्टी घ्यायच्या राहिल्या, त्या नाशिकमध्येच घेणार. कुठेतरी जेवू आणि मग आर्याला शाळेत सोड. आधी जेवू आणि हा ना आर्य, आधी सोडूया ना तुला शाळेत, मग आम्ही जेवायला जातो. इशोर मध्ये जायचं का जेवायला? पण तुला सोडून जाणार नाही. इथे घे ना, इथे कुठेतरी वडापाव घे, टी-शर्ट टाक, हात बसेल. मग राहुल काय करूया? तुम्ही ठरवा ते, तुम्ही म्हणा कसं. वडापाव बघ ना कुठे दिसतोय का काय? जशी श्रींची इच्छा. आम्ही आता आलोय सिटी सेंटर मॉल पर्यंत, जो आम्हा सगळ्यांचा खूप आवडता आहे.
डायरेक्ट तिकडेच जाऊया. तिकडूनच बार्बेक्यू नेशनला आहे काय तुझं पण? इथून त्या वंडर झोनला जाऊयात आपण. आरेला सोडून वंडर झोनला. अरे हा हा. हा तुम्ही बघितलंय आमचा 31st व्हिडिओ ज्याच्यात आम्ही सगळेजण वंडर झोनला खेळायला गेलो. तुम्ही बघितलंय आमचा 31st व्हिडिओ ज्याच्यात आम्ही सगळेजण वंडर झोनला खेळायला गेलो होतो. तर आता आरेला शाळेत सोडणार आणि मग आम्ही 3 जण जाणार वंडर झोनला खेळायला. आणि अशा तऱ्हेने दरवेळच्या ट्रिपच्या पद्धतीप्रमाणे प्लॅन ठरवला होता कुठेतरी जेवायला जाऊया मग हे करूया. आम्ही आलोय सिटी सेंटर मॉलमध्ये. पण ते आर्यमुळे घडलं. आपण आर्यमुळे. आम्ही एकदम आर्यनी आम्हाला सांगितलं अरे सिटी सेंटर मॉल आहे समोर, मग अरे तिकडे जाऊया असं आर्यनी आम्हाला मॅन्युप्युलेट केलं. अरे म्हटलं की याच्यात जाऊ बार्बेक्यू बार्बेक्यू नेशनला. नाही तर आम्हाला जायची अजिबात इच्छा नव्हती. आम्ही कुठेतरी कुठेही जाऊ. वडापाव भेळ वगैरे असं काहीतरी खाल्लं असतं. आम्हाला काही इच्छा नव्हती असं काही जेवायची बार्बेक्यू नेशन. तर पण बार्बेक्यू नेशनला जाण्याआधी सगळ्यात आधी करायची आहे खरेदी. चला आता वर जाऊ मॉलमध्ये. आता तासा 2 तासांनी आर्याला शाळेत सोडायचं आहे. चिकन आणि फिश. चिकन फिश आणि पायनॅपल. पायनॅपल. अरे नाही मिळते ना पुस्तकात. मला पण खूप आवडतं पायनॅपल बार्बेक्यूवालं. प्रॉन्स पण मस्त होते, पायनॅपल मस्त होतं. बार्बेक्यू नेशनमध्ये सगळ्यात आधी काय खायला? फ्राईड चिकन आणि खूप आवडलं आहे. आणि मी पण चालू आहे इथे. आमचं जेवण अजून ॲक्च्युअल बार्बेक्यू अजून यायचं आहे. आम्ही वाट बघतोय. खूप भूक लागली. कसे 2 पुरुष आहेत आमच्या बरोबर. हां, एक स्त्री आहे, एक लहान मूल आहे. त्यांचं होतं आहे काय काही नाही. स्वतःचं खायला सुरुवात केली. तुझ्यासाठी डायरी घेतली आहे. कुठली बुक्स हवी आहेत तुला आज? आणि हे मी घेऊन जाणार आहे. ही 2 तू वाचायचीस. आमचं झालं की देऊ तुला. मी म्हटलं 3रं आम्ही नेक्सस आम्ही घेऊन जाणार आहोत. होमो दिवस आहे माझ्याकडे. कुठे? हो पण एक मुंबईला आहे, एक पुण्याला काहीतरी आहे. फक्त आर्यासाठी ही बुक्स घेतली आहेत कारण गाडीत येताना आम्ही खूप गप्पा मारत होतो तेव्हा हिस्ट्रीबद्दल इतकी छान माहिती त्यांनी आपल्याला दिली. म्हणून कुठे नेत नाही मी याला. एवढं जेवायला कोणी सांगितलं होतं तुला? हां झालंय बिल. बॅग नको. आर्य म्हणजे आपण घेतोय हे आणि तो बघतोय माइनक्राफ्टचं बुक. हे 2 गिफ्ट्स तुला आणि हे मला. चला चला आता शाळेत जायचं. घाई आहे. थँक्यू. सिटी सेंटर मॉलमधली आमची खरेदी, जेवण खाण सगळं झालेलं आहे. पुस्तकं घेऊन झालेली आहेत. जी मॅन्डेटरी खरेदी असते कुठल्याही मॉलमध्ये गेल्यावर ती झाली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे शाळेत. आता डायरेक्ट भेटूया भोसला मिलिटरी स्कूल ना. प्रोजेक्ट्स हे दे. आता आधी बॅग घे पाठीवर. ऐ ग काय केलंय भवन. हा आहे आर्याचा बेड वरती आणि ही अशी खिडकी इथे. चला आर्य बाय बाय. अरे राहुल चाललाय असं वाटतंय. राहुल बाहेर नाही येणार तू? नाही नंतर आम्ही सगळे जाणार. तो आर्या बाय बाय. तर आता राहू दे तर लावतो.
चला येऊ चल बाय बाय फॉर्म दिला राहुल? दिला दिला हा गेला निघून. त्याच्यासाठी थँक्यू मी जास्त. हे कसं वर्षाचं टाइम टेबल मिळतं आम्हाला. ही शाळा आणि ती समोर जी बिल्डिंग आहे तिथे आत्ता सगळी मुलं जमली आहेत. मुंजे हॉल आहे तो. आणि आता पावसामुळे ऑब्व्हियसली मैदानं ओली आहेत त्यामुळे त्यांचं संध्याकाळचं फॉल इन होणार नाही असं मला आर्य म्हणाला. आणि बेसिकली फॉल इन म्हणजे काय, सगळी मुलं एकत्र जमतात मैदानात आणि मग त्यांचे गेम्स असतात, सकाळी व्यायाम असतो. NCC ह्या वर्षीपासून त्याचं सुरू होणार. सो आर्य नेव्ही विंगमध्ये जाणार कारण त्याला स्विमिंग येतं. हा परत गुड स्विमर. या व्हेरी गुड स्विमर. टचवूड. बाय. जा जा. तर भोसला मिलिटरी स्कूलमधून आम्ही निघालोय. आर्यला सोडलं आणि मला असं वाटलं होतं की आता 2 महिने आमच्याबरोबर राहिल्यानंतर त्याला शाळेत सोडल्यावर तो बाय करेल, तो रडेल, तो म्हणेल आई मी तुला मिस करेन, बाबा मिस करेन मी. पण असं काहीही झालं नाही. त्याने बॅग वगैरे टाकली. हां चला मी जातो आता. कारण सगळे मित्र भेटले होते, नवीन मुलं शाळेत आली होती, भवन नवीन झालेलं आहे आणि खूप खूप एक्साइटमेंट होती. आणि त्या ह्याच्यात तो आम्हाला विसरून गेला. ना आईची आठवण होती, ना वडिलांची आठवण होती, ना यश आहे बरोबर. बरं आपलं काही सामान राहिलं आहे का गाडीत, काही पत्ता नव्हता. तो मी त्याला हाक मारून बोलवलं, आर्य ये इकडे, मला बाय कर, मी आता निघते. तेव्हा कुठे हां चल चल बाय असं करून तो निघून गेला. आणि अशा रीतीने आम्ही आता निघालो. आम्ही आता चाललो आहे सगळ्यात आधी मुंबईला जाणार आणि उद्या दुपारनंतर वगैरे पुण्याला जाणार. कारण उद्या राहुलला शूटिंग नाही आहे, उद्या राहुलला सुट्टी आहे. सो आज मुंबईत राहायचं, उद्या दुपारी पुण्यात आणि मग पुण्याहून परवा मुंबईत जाणार आहे आपण राहुल. हो मला मी आताच कळलं कारण अचानक प्रोग्राम बदलला. तुला वळवायला लागेल, आपण पुण्याच्या दिशेने निघालो. आता पण काय खोटारडे आहेत रे. मी प्लॅन बदलला. आणखी कोण बदलणार? राहुल तू म्हणालास ना की तुला जायचं आहे. आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती आहे. मातृसत्ताक पद्धती वगैरे काहीही नाही. बेसिकली मला मॅनिप्युलेट केलं दोघांनी मिळून की मुंबईला जायला कसं 3.5 तासच लागणार आहेत आणि आत्ता निघालो तर 9 वाजेपर्यंत आपण पोहोचू. मॅप मध्ये आम्ही टाकलं 3.5 तास आणि इकडे 5.5 तास. अरे तुम्ही मला बघायला सांगितलं आत्ता गाडीत बसल्यावर की पुण्याला जायला किती वेळ लागतोय. मी म्हटलं 4.25 तास लागतायत आणि मुंबईला जायला 3.5 तास लागतायत आपल्याला. ह्या लोकांबरोबर मी आता चालले मुंबईला. मी विचार करा की माझं काय होईल आता उद्यापर्यंत. ऑल द बेस्ट टू मी आणि तुम्हाला बाय बाय. भेटूया पुढच्या वेळेला. बाय, सी यू. असेच ब्लॉग बघत राहा, कमेंट करत राहा. तुम्ही माझे ब्लॉग्स बघता, कमेंट करता, मला खूप बरं वाटतं आणि सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा मी मनापासून प्रयत्न करते. थँक्यू सो मच. बाय, भेटूया परत. बाय करणार का एकदा? बाय बाय. तुम्हाला कंटाळा आला असेल श्वेताच्या ब्लॉगचा तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. जास्त कंटाळा आहे. याचा पण चॅनल आहे देयश प्रधान नावाने. राहुलचं अजून चॅनल नाही आहे आणि एक चौथा मेंबर आमच्या बरोबर नाही आहे, अपेक्षा चोक्सी. तिचाही चॅनल आहे. तिचं कमाल चॅनल आहे. तिचे मस्त व्हिडिओ असतात, मलाही खूप आवडतं. तर तिच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि मस्त व्हिडिओ बघा, एन्जॉय करा. बाय.